एकत्रित जमलेलो आहोत. आज श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार असेल. पहिला गुरुवार आहे ना का दुसरा आहे. तर त्या गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलोय. विश्व चैतन्य परमपूज्य सद्गुरुनानक महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी जो कल्पतरू लावलेला आहे त्या कल्पतरूच्या छायेखाली आपण दत्त महाराजांच्या भक्तीचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. तरी त्या कृपा आशीर्वादाचा सर्वांना आशीर्वाद मिळावा यासाठी आपण अण्णांच्याकडे प्रार्थना करायची आणि अण्णांना मागायची की आम्ही दर गुरुवारी दर पौर्णिमेला आम्ही दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येतोय आणि भक्तीचा महिमा समजून घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या भक्तीचा ओलावा प्रत्येक जण त्या ओलाव्यामध्ये न्हावून निघतोय आणि तो आनंद घेतोय. हा आनंद आमच्या जीवनामध्ये असाच राहावा हीच अण्णांच्या दिले आपण प्रार्थना करायची. कारण की शेवटी कोणाचा तरी आपल्यावर वरद हस्त आहे आणि तो कोणाचा तरी म्हणजे प्रत्यक्ष
सद्गुरूंचा आणि उत्तम महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण सर्वजण एकत्रित येतोय आणि हा भक्ती महिन्याला सद्गुरू येतोय. म्हणून आज या गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलोय. यार शांतता ठेवा. महत्वाचं असं की आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला या ठिकाणी येतोय, ज्ञान समजावून घेतोय. ज्ञान समजून घेतल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने वाटचाल करतोय. तर आपल्याला अण्णांनी काय ज्ञान दिले? आपल्याला प्रत्येक गुरुवारी अण्णा सांगतात तुम्ही नारायणपूरला या, तुम्ही सेवा करा आणि तुम्ही तुमचं पुण्य, तुम्ही तुमचा मेवा घेऊन जा. हे अण्णांचं वाक्य काय आहे. मग आल्यानंतर आपण कशा पद्धतीने येतोय, काय करतोय, काय समजून घेतोय आणि त्या माध्यमातून आपल्यामध्ये काय बदल होतोय, या सगळ्या गोष्टी आपण दर गुरुवारी समजून घेत असतो. की आपण नारायणपूरला येतोय. नारायणपूरला आल्यानंतर पहिलं प्राधान्य आपण सेवेला दिलं पाहिजे. की आपण कशा पद्धतीने दत्त महाराजांची सेवा करतोय, सद्गुरूंची सेवा करतोय, याला महत्व आहे. कारण की कुठलीही गोष्ट सहज प्राप्त होत नसते. त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागतो आणि हा त्याग आपण ज्या वेळेस करू त्यावेळेस आपल्याला दत्त महाराजांनी अण्णा दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. आपण दर गुरुवारी आल्यानंतर सेवा ही केलीच पाहिजे. आपण दरवेळेस सांगत असतो की सेवेचा महिमा. इथं आल्यानंतर जे आपल्याला योग्य वाटतंय, जे आपल्याला दिसतंय ते आपण करत राहायला पाहिजे. की हे जे मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर सद्गुरूंनी निर्माण केलेलं आहे आणि ते एकट्याचं नसून सर्वांचं आहे. आणि येणारा प्रत्येक जण हा दत्त महाराजांचा भक्त आहे, दत्त महाराजांचा सेवक आहे. आणि त्या सेवकाने त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी आल्यानंतर साफसफाई असेल, फुलाची सजावट असेल, महाप्रसाद बनवण्याची तयारी असेल, महाप्रसाद बनवणे असेल, तिथं बसण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये हे सर्व माझी जबाबदारी आहे. आणि येणारा प्रत्येक भाविक हा दत्त महाराज आहे आणि त्या दत्त महाराजांची मला सेवा करायची, ही भावना प्रत्येकाने मनामध्ये तयार केली पाहिजे. की येणारा सर्व जो भाविक आहे तो दत्त भक्त आहे, तो प्रत्यक्ष दत्त भक्त नसून तो प्रत्यक्ष दत्त महाराजच आहे आणि त्यांची मला सेवा करायची. त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ नये, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही आपण खबरदारी घेऊन आपण आपली सेवा करणं गरजेचं आहे. आणि ती सेवा प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या जवळ पोहोचते आणि दत्त महाराज आपल्या सर्वांना प्रसन्न होऊन मनापासून आशीर्वाद देत असतात, की तथास्तु म्हणत असतात. तेव्हा आपण ज्या वेळेस सेवा करू त्यावेळेस. आणि हा सेवेचा महिमा अगाध आहे. कुठल्याही गोष्टी सेवेशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून गुरु आणि शिष्याचं नातंच असं असतं की गुरु जे शिष्याला सांगतो त्या शिष्याने तत्पर होऊन त्याच्या कार्यक्षमतेच्या पलीकडे जरी असलं तरी त्याने सद्गुरूंना नाही म्हणू नये, आपल्या गुरूंना नाही म्हणू नये. गुरुचरित्रामध्ये अशीच एक कथा सांगितलेली आहे की पूर्वीच्या काळामध्ये एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये लहान लहान मुलं शिक्षण घेण्यासाठी जात असतात आणि ते शिक्षण घेत असताना ते गुरु त्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलवतात आणि त्याला आदेश करतात की तो कुठेही जा आणि आम्हाला असं वास्तू तयार करून दे की ती कशानेही
ते वास्तू खराब होऊ नये, पाऊस आला तरी ते भिजू नये, ऊन आला तरी त्यांनी काय होऊ नये, अशा अनेक प्रकारच्या त्या अटी त्या लहान शिष्याच्या समोर ठेवतात। आणि त्यांच्या पत्नी सुद्धा, त्यांची मुलं सुद्धा आणि त्यांचा मुलगा सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे ते अटी ठेवतात। पण त्या मुलाला काहीच, त्या शिष्याला काहीच त्यातलं ज्ञान नसतं, त्याला ज्ञान नसतं। परंतु तो त्या गुरुंना सांगतो की तुम्ही जे आम्हाला आज्ञा केलेला आहे त्या आज्ञेचं मी पालन करण्याचा प्रयत्न करतो। आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तो जंगलाच्या दिशेने वाटचाल करू लागतो। आणि वाटचाल करता 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 आता हा तर आज्ञा नसतो, त्याला तर काही समज नसते, परंतु गुरुंना तर आदेश दिलेला असतो, गुरुंना तर आज्ञा केलेली असते की मला हे सर्व पाहिजे। आणि त्याप्रमाणे तो जंगलामध्ये जाऊन रडायला सुरुवात करतो, रडतो रडतो रडतो। आणि त्याला तो म्हणतो की मी आता हे कसं सर्व पूर्ण करू, हे माझ्याकडून कसं पूर्ण होणार, की या सगळ्या ज्या मागण्या गुरुने आणि त्यांच्या सर्व कुटुंबातल्या व्यक्तींनी मागितल्या, पण मी कशा पूर्तता करू, मी तर अज्ञान बालक आहे, मग मी काय करू। अशा पद्धतीने तो म्हणतो की आता काही नाही, आपण आपला देह त्याग करावा, कारण की आपण गुरुच्या आज्ञेचा पालन करू शकत नाही, तर आपण आपला देह त्याग करूया। असं म्हणून तो तयारी करतो, देह त्याग करण्याची तयारी करतो। त्याच्यामध्ये संत त्या ठिकाणी येतात आणि ते संत त्यांना, त्या लहान बाळाला विचारतो तू का रडतोस रे, कशासाठी रडतोस। तर त्यावेळेस तो सर्व हकीकत त्यांना सांगतात आणि ते म्हणते घाबरू नकोस, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तू माझ्या बरोबर काशी विश्वनाथाला चल आणि तिथं तू मी सांगत त्याप्रमाणे यात्रा पूर्ण कर, यात्रा पूर्ण झाल्यानंतर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। अशा पद्धतीने ते साधू त्याला, संत त्याला घेऊन काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातात। आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्या कशा पद्धतीने व्रत करायचं ते व्रत त्याला सांगून वेगवेगळ्या घाटावर जाऊन स्नान करून त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांना स्नान घालून अशा पद्धतीने हे सगळं व्रत केल्यानंतर त्याला त्याच्या इच्छित फळ प्राप्त होणार असतं। अशा पद्धतीने तो सर्वजण ते साधूंच्या बरोबर ते मनोवेगाने त्या काशी विश्वनाथाच्या काशीमध्ये जातात। आणि ते सांगितल्याप्रमाणे तो सर्व, आता ती आख्यायिका भरपूर मोठी आहे गुरुचरित्रामध्ये, त्याला सविस्तर वृत्तांत आहे, पण ते योगायोगाने तो विषय निघाला म्हणून सांगतोय, कारण की तो भरपूर मोठा अध्याय आहे गुरुचरित्रामध्ये। कधी तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही वाचा, सविस्तर आख्यायिका आहे। तर त्या पद्धतीने तो त्याच्या पद्धतीने सर्व यात्रा पूर्ण करतो आणि शेवटी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातो। आणि काशी विश्वनाथ त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात की तुला पाहिजे ते वर मागून घे। तर वर मागून घे म्हटल्यानंतर तो सांगतो की मला माझ्यासाठी काही नकोय, पण माझ्या गुरुंनी जे आज्ञा केलेली आहे त्याची पूर्तता माझ्याकडून व्हावी, म्हणून मी माझ्या गुरुंच्या साठी जे जे इच्छिला आहे ते सर्व पूर्तता व्हावी, यासाठी मी आपल्याकडे वर मागतो। तर त्या पद्धतीने ते काशी विश्वनाथ प्रत्यक्ष शंकर भगवान त्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात की तथास्तु, तुझ्या ज्या ज्या कामना आहेत त्या पूर्ण होतील आणि भविष्यात तू पुढे जाऊन तू स्वतःच विश्वकर्मा होशील। काय सांगितलं, स्वतःच विश्वकर्मा होशील आणि सर्व जगाची निर्मिती या सगळ्या माध्यमातून जे ज्या गोष्टी लागतात त्या तुझ्याकडून पूर्ण होतील। अशा पद्धतीने तो सांगून तो लहान मुलगा परत सर्व यात्रा पूर्ण करून त्या गुरूंच्या आश्रमामध्ये येतो आणि त्या गुरूंना ज्या ज्या इच्छा त्यांनी मागितल्या होत्या त्या सर्व इच्छा त्या पूर्ण करून तो गुरूंचा आदेश पूर्ण करतो। आणि आदेश पूर्ण केल्यानंतर सर्वांना आनंदाचा आनंद तयार होत असतो आणि आनंदाचा आनंद तयार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिला की तू तुझ्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने तू सर्व कार्य करून तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे, असा आशीर्वाद गुरुनी सुद्धा त्याला दिला।
तर सांगायचं तात्पर्य एकच की आपण आपल्या गुरूंचा आदेश पाळणं गरजेचं आहे, आपल्या गुरूंची आज्ञा पाळणं गरजेचं आहे की आपण जेणेकरून हे सर्व परीक्षा घेत असतात की आपण कशा पद्धतीने आपण त्या परीक्षेला उतरतोय यातला खरा महत्व आहे। या सगळ्या गोष्टी त्या गुरूंना सुद्धा माहिती असतात की याची तेवढी क्षमता नाही, परंतु हा नक्की काय करतोय, हा हलतोय का पुढे जाऊन प्रयत्न करतोय, अशा पद्धतीने ही सर्व परीक्षा ते घेतल्या आणि तो परीक्षेला पास होता। आणि जो साधू संतांनी जो त्याला मार्ग दाखवला ते प्रत्यक्ष शंकर भगवानच होते आणि त्या शंकर भगवंतांनीच त्याला सगळं महिमा समजून सांगितला। अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घेतल्या पाहिजेत की भक्तीचा महिमा अगाध आहे, म्हणून प्रत्येकाने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण आज्ञेचं पालन करतोय हा महत्वाचा भाग आहे। या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आणि आपण दर गुरुवारी दर पूर्णिमेला येतोय आणि आपल्याला अण्णांनी सांगितलंय की आपण सेवा करा, मनाच्या अंतःकरणापासून सेवा करा, म्हणजे तुम्हाला त्याचा मेवा मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही। या आज्ञेचं आपण सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे, म्हणून प्रत्येकाला जी जी सेवा योग्य वाटते तिथे आपण प्रत्येकाने सेवा केली पाहिजे, आपल्या क्षमतेनुसार सेवा केली पाहिजे आणि त्या सेवेच्या माध्यमातूनच आपण आपल्या पूर्वजन्माचं जे काही वाईट संचित असतो त्या माध्यमातून हळूहळू या धुवून काढत असतो आणि स्वच्छ करत असतो। म्हणून आपलं पूर्व सुकृत जे आहे ते पूर्व सुकृत जर आपल्याला व्यवस्थितपणे करायचं असेल, त्याला व्यवस्थितपणे मुळापासून संपवायचं असेल तर आपल्याला दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला येऊन ही सेवा ही केलीच पाहिजे। मग सेवा अनेक प्रकारची मगाशी सांगितल्याप्रमाणे आल्यानंतर जे जे आपल्याला योग्य वाटते ते केले पाहिजे। मग प्रदक्षिणा मारा, नामस्मरण करा, ज्या ज्या ठिकाणी जे जे करावंसं वाटते ते आपण केलं पाहिजे, पण सेवा ही करणं गरजेचं आहे। आपापसात गप्पा मारणं, घरच्या गोष्टी करणं हे ह्याला सेवा म्हणत नाही। काय इथं आल्यानंतर पण त्यांच्या घरचं काय चाललंय, ह्यांच्या घरचं काय चाललंय असं न करता आपण ज्यासाठी आलोय तेच आपण आपलं कार्य पूर्ण केलं पाहिजे। म्हणून आपण आल्यानंतर काही काम नसलं तरी नामस्मरण तरी करत राहा। दत्तकालांचं नामस्मरण काही तुम्हाला करावंसं नाही वाटलं ना तरी त्यांच्या समोर बसून नामस्मरण करा, पण काहीतरी करा। उगाच एकमेकाचं उन्हे दोन काढत बसू नका। परमेश्वराचं नामस्मरणामध्ये वेळ वायाला घालवा। वेळ वायाला घालवणं हे अतिशय चुकीचा विषय आहे। मला सांगायचं एकच की आपण वेळ कशासाठी वायाला घालवायचा, हा दोन भाग आहेत। वेळ वायाला घालवायचा, पण वेळ काय थांबत नाही, पण वेळ कशासाठी सदुपयोग आणायचा हा महत्वाचा भाग आहे। म्हणून आपण योग्य कारणासाठी आपण वेळ सदुपयोग आणा, जास्तीत जास्त नामस्मरण करा, घरी सुद्धा जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये वेळ घालवा आणि राहिलेलं आपलं जे जीवन आहे त्या परमेश्वराच्या नामामध्ये चिंतनामध्ये अखंड त्यांच्यासाठी समरस व्हा, म्हणजे आपल्या जीवनाचा हेतू खरा समजून आल्याच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या। आणि आपण नारायणपूरला येतोय, नारायणपूरला आल्यानंतर आपण समजून घ्यायचे की प्रत्येकाला अडचणी आहेत। काय नारायणपूरला येताय काहीतरी अपेक्षा घेऊन येताय, प्रत्येकाला अडचणी आहेत, नाही असं नाही, पण त्या अडचणीसाठी रडत बसू नका। अडचणीसाठी रडत बसू नका, तर लढण्याची क्षमता ठेवा, लढण्याची जिद्द ठेवा। दत्त महाराज आणि अण्णा तुमच्या सदैव पाठीशी उभे राहिले, फक्त लढा। अण्णांनी काय सांगितलं, अण्णांचं एकच वाक्य आहे, तुम्ही रडू नका, लढा। तुम्ही दत्त महाराजांचे अण्णांचे भक्त आहात, तुम्ही रडण्याचा अधिकार नाही तर लढण्याचा अधिकार आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि हे ज्या छोट्या मोठ्या ज्या प्रसंग जीवनामध्ये येत असतात त्याला डगमगून न जाता, त्याला घाबरून न जाता आपण आपली ताकद लावून ठेवायची। दत्त महाराजांची ऊर्जा आपल्या पाठीशी आहे, अण्णांची आपली ऊर्जा पाठीशी आहे, फक्त आपण लढत राहा। आणि लढता लढता ती ताकद कशा पद्धतीने आपल्याला येईल, तर आपल्या घरामधलं वातावरण शुद्ध असलं पाहिजे।
जर लढण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे तर ते लढण्याची क्षमता जर आपल्यामध्ये तयार करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या घरातलं वातावरण शुद्ध ठेवलं पाहिजे, आपला आहार शुद्ध ठेवला पाहिजे, आपल्या घरामध्ये विचार चांगले पाहिजे, आपल्या घरातले राहणीमान चांगलं पाहिजे की बाबा नारायणपूरला जातोय म्हटल्यानंतर आमच्या घरातील प्रत्येक सदस्य हा शुद्ध शाकाहारी आहे, चांगल्या विचारांचा आहे, चांगले गुण त्याच्यामध्ये आहेत आणि हे गुण आम्ही या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींना लढा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, आम्ही क्षमताशील आहोत की बाबा या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही जरी काही संकट आलं तरी त्या संकटाला आम्ही पार करून दत्त महाराजांच्या चरणावर अण्णांच्या चरणावर गेल्याशिवाय कदापि राहणार नाही। ही क्षमता आपल्यामध्ये प्रत्येकाने तयार करा। संकटही येतच राहत असतात, जात असतात, परंतु आपण खंबीरपणे उभं राहून आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जणाने शुद्ध आहार ठेवला पाहिजे। शुद्ध शाकाहार आपण प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे। शुद्ध शाकाहार नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजे। दत्त महाराज म्हणजे दत्त महाराज, जे काही करतील ते दत्त महाराज करतील, चांगलं करतील किंवा वाईट करतील, जे काही करतील ते दत्त महाराज आणि सद्गुरूच करतील। या क्षमतेने आपण त्यांच्याशी समरस व्हायचंय। आता कुठलेही वडील आपल्या मुलाचं वाईट करणार आहेत का? ते चांगलंच करणार आहेत, म्हणून ते वाईट कदापि करणार नाहीत, परंतु आपण सांगतानाच त्यांना सांगायचंय की हे दत्त गुरुराया, हे सद्गुरुराया, आम्ही तुमची सेवा अहोरात्र केल्याशिवाय सोडणार नाही, मग तुम्ही द्या अथवा देऊ नका, पण आम्ही तुमची सेवा केल्याशिवाय सोडणार नाही। हा ठाम निश्चय प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगा आणि आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितपणे वाटचाल करा, म्हणजे दत्त महाराज आणि सद्गुरुराया तुमच्या पाठीशी उभं राहून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय कदापि राहणार नाही। या सगळ्या गोष्टी समजून घ्या, शुद्धपणाने समजून घ्या। ज्या काही चुका होत असतील तर त्या चुकांमध्ये बदल करून घ्या, त्या चुका पुन्हा होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घ्या आणि आपण आपलं जीवन आनंदाने जगा, म्हणजे तुम्ही आनंदी म्हणजे दत्त महाराज आनंदी असा यातला महत्वाचा भाग। म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आज श्रावण महिन्याच्या गुरुवारी आपण भजन करूया। यांच्या भजनासाठी सर्वांनी सज्ज व्हा। Hey,
वेळ जास्त झाला. ज्याने तमाशी विश्व करते
आणि जगाला ज्ञान देण्याचं काम आणि दत्त महाराजांना नारायणपुरा आणण्याचं काम ज्यांनी केलं ते अण्णा महाराज त्यांना वंदन करतो. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हणून आले कोणी मार्ग दाखवला, अण्णा महाराज दाखवला, नारायणपूर क्षेत्रात गेले. तर सर्वांना अण्णा महाराज वतीने दत्त महाराज आशीर्वाद देतो. आणि आज पहिलाच गुरुवार आहे. महत्वाचा विषय 2 मिनिट थांबून केले पुढे गेले चालेल का?